तुझ्या दर्शनाची आस थांबाया लागले श्वास तूच करविसी। हेलो एवरीवन, समेरा ब्लॉग में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। फाइनली आज दूसरा ब्लॉग निकल रहा है। आज हम लोग निकल रहे हैं अक्कलकोट। फैमिली के साथ जा रहा हूँ। मेरी बच्ची, वाइफ, मैं, मेरी सिस्टर है और मेरा साला भी आने वाला है। तो देखते हैं, अभी जर्नी स्टार्ट हो रही है। घर से अभी निकल रहे हैं। फाइनली समायरा आ गई है। ये मेरी बहन है नूपुर। बच्चा बस, मैं तो हिंदी और मराठी सब मिक्स करने वाला हूँ। बैठो। हाय। ये मेरी बच्ची है समायरा। इसी के नाम से मैंने चैनल चालू किया। ये मेरी वाइफ है, इसका नाम नेहा है। अभी साला भी आ रहा है, उसकी गाड़ी वो पार्क कर रहा है। गाड़ी पार्किंग में लगा रहा है हमारे यहाँ पे। बहुत दिनों से चल रहा था कि अक्कलकोट जाना है। तो आज हमें टाइम मिल गया है। चलो बोलो निकलते हैं। अभी टाइम भी है, काम भी थोड़ा स्लो चालू है, तो इसलिए हम लोग आज फाइनली निकल रहे हैं अक्कलकोट के लिए। बहुत अच्छा लग रहा है। चलो साला भी आ गया है। अभी हम लोग निकल रहे हैं, जर्नी स्टार्ट कर रहे हैं। गणपति बप्पा, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हमारा रोड देखो अंदर का, एकदम छोटा रोड है। यहाँ से गाड़ी निकालना पड़ता है। देखो, ये हमारे यहाँ का दत्त मंदिर है। बहुत बढ़िया है दत्त मंदिर है। ये नागांव में है। कभी आप यहाँ पे आते हो, नागांव बीच के यहाँ पे, तो कभी भी आ जाना। दत्त मंदिर किसी से भी पूछ लेना नागांव में, कोई भी बता देगा। घरून जेव्हा निघालो ना, तेव्हापासून कंटिन्यू पाऊस चालू झालेला आहे. कार्लेखंडीमध्ये आलोय. भरपूर पाऊस आहे. क्लायमेट मस्त आहे, पण खूप भारी वाटतंय. पाऊस पण एकदम फास्ट, जोरात पण नाही, एकदम लाईटली पाऊस चालू आहे, पण मस्त वाटतं. एकदम वातावरण मस्त झालेलं आहे. त्या साईडला आहे ना, मध्ये मध्ये इकडे छोटे छोटे वॉटरफॉल येतात कार्लेखंडीमध्ये. तुम्ही मुंबईवरनं जर इकडे येत असाल ना, तर या साईडला आता पावसाळ्यामध्ये खूप मस्त वातावरण असतं. रोड दिसत नाही मध्ये मध्ये एवढा. आता इकडे वाढला पाऊस पुन्हा. मंदिर है पात्रुदेवी मंदिर। जब भी किधर भी जाते हैं तो यहाँ पे हॉर्न बजा कर ही हम लोग जाते हैं। यहाँ पे ना यहाँ पे कंटिन्यू चल रहे थे बारिश के टाइम में छोटा वाटरफॉल। बहुत सारे लोग रुकते हैं, लेकिन यहाँ पे कभी आप जाओ मत। कभी भी यहाँ पे आते हो ना, तो कभी भी यहाँ पे जाना मत। वो बहुत डेंजर है वहाँ पे। आता पेंट खोपोली रोडला आलो आहे. फुल पाऊस आहे. नाश्ता करायला पण थांबायचं आहे. समायला लागेल की नाही. भाऊ भूक लागली आहे ना, नाश्ता करायला थांबायचं ना. बाईक नाही, बाईक झोपली. चांगलं एक हॉटेल बघून आता नाश्ता करायला थांबतो. एक हॉटेल मला माहिती आहे, पेंट खोपोली रोडला एकदम चांगलं हॉटेल आहे तिथे. तिकडे नाश्ता करायला थांबवतो आता गाडी. एकदम जास्त लेट होईल नाही तर. आता ऑलरेडी 9:30 झालेले आहेत. थांबलो आता, नाश्ता वगैरे करून घेतो. गायत्री हॉटेल म्हणून आहे पेंट खोपोली रोडला. खूप चांगलं हॉटेल आहे इथे. बहुतेक आम्ही या साईडला आलो तर मी तर थांबतो तिकडे. मसाला डोसा रेडी. दुसरा पण आलेला आहे मसाला डोसा. हे ऋषी घे. माझा तर नेहमीप्रमाणे फास्टच आज मंडेच आहे. मी तर फिंगर चिप्स सांगितलेत. घ्या, सुरुवात करा, स्टार्ट करा, परत लेट होईल. बाबू खा ना तू पण. मिसिंग लिंक आता स्टार्ट झालेला आहे. काय व्ह्यू आहे, पूर्ण ढग वगैरे पूर्ण इथे समोर आहेत ना, एकदम उतरले. एकदम डोंगराच्या हाईटला असल्यामुळे पूर्ण सर्व दिसते. तुम्हाला व्ह्यू तर समोर दिसतच असेल. तेव्हा समोरच्या साईडला पूर्ण ढग उतरलेत. एवढं भारी क्लायमेट आहे ना, एक नंबर. मिसिंग लिंक टनेल एकदम भारी. फर्स्ट टाइमच आम्ही आता ट्राय
जब बंद रहा था ना तो दूर से देखने के लिए मिलता था, बहुत दूर से, जो साइड से रोड जाता है ना, तो काम चलो तो इतने ऊपर बनाया है ना ये क्या भारी बनाया है यार। ये तो मेन अभी स्टार्ट हुआ है मिसिंग लिंक का। देखो आप यहाँ पे आकर देखोगे ना, ये सब बहुत अच्छा है। तो बारिश के टाइम में तो बहुत मजा आ रहा है, भारी बना है एकदम। इथे प्रत्येक ठिकाणी वॉटरफॉल चालूच आहे। पुण्यामध्ये एंट्री केली, बाकी सध्या सोपाजोप चालू आहे। मेवणा आणि मी जागा आहे, मला चालू आहे तिथे गाडी। जस्ट पुण्यामध्ये आलो तर पुण्यावरून डायरेक्ट सोलापूर हायवे पकडून अक्कलकोट मध्येच फक्त आता कुठेतरी एकदा जेवायला वगैरे थांबू। ट्रॅफिक चालू झालेलं आहे पुण्यातलं। जेवायला थांबलोय आता दुपारचं। जी रेस्टॉरंट आहे रामेश्वरम, सोलापूर हायवेलाच आहे, हायवे टच। खूप मस्त वाटतंय, समोर व्ह्यू वगैरे मस्त आहे एकदम हॉटेलच्या। हॉटेलचा एंट्रन्स वगैरे पण खूप मस्त आहे, खूप छान एंट्रन्स आहे आतमधला हॉटेलचा, मस्त व्ह्यू आहे। चिली आलेली आहे, मंचुरियन चिली। हां माझा तर उपवासच आहे। अरे घ्या, माझा साबुदाणा वडा येणार आहे, मैं साबुदाणा वडा खाऊंगा। कौन सी सब्जी है? अच्छा वेज कोल्हापुरी है। नहीं एक एक्स्ट्रा साइड में रखो, किसी को चाहिए वो ले लेंगे। और वो दूसरा सब्जी कौन सा है वो ना? ओके बस होतं जेवण। इकडे रामेश्वरम म्हणून आहे सोलापूर हायवेला। जर तुम्ही इथे कधी आलात ना तर या रोडला नक्की थांबा। हॉटेल पण एकदम व्ह्यू वगैरे एकदम मस्त आहे, जेवण वगैरे सर्व मेन चांगलं आहे, सर्व्हिस वगैरे चांगली आहे, एकदम क्लीन हॉटेल आहे। म्हणजे इथे किचनसुद्धा असं एकदम समोर आहे आणि हा पूर्ण व्ह्यू आहे हॉटेलचा, एकदम मस्त आहे। आतमध्ये बसायला वगैरे एकदम मोठा हॉल आहे, फॅमिली ग्रुपसाठी व्यवस्थित एकदम अरेंजमेंट इथे याने केलेली आहे। खूप चांगलं हॉटेल आहे। मी इथलं जे लोकेशन वगैरे आहे ना ते मला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो। तुम्ही या साईडला आलात तर नक्की व्हिजिट करा प्युअर व्हेज रेस्टॉरंट। ट्रिपचा प्लॅन थोडा अजून चेंज केला, तर एवढं लवकरच आलो आहे तर 4, 4:30, 5च वाजले आहेत। त्यामुळे आता बोलो पहिलं तुळजापूर पण करूया। आता एवढ्या जवळ आलो आहे तर बोलो तुळजापूर करून नंतर अक्कलकोट करू, आणि अक्कलकोटवरून येताना परत पंढरपूरला जर जमलं तर उद्या सकाळी पंढरपूर करून मग नंतर घरी। गाड्या पण जास्त नसतात या रोडला, बरं वाटतं जरा या रोडला। थोडासा प्लॅन चेंज, आता हे आलेत आता यांनी पण बघितलेलं नव्हतं, त्यामुळे आता सर्वकडे जाऊन येतो। फायनली आता इकडे तुळजापूरमध्ये पोहोचतोय, जस्ट तुळजापूरमध्ये। आता बघतो किती वेळ लागतो दर्शनाला वगैरे, पार्किंग वगैरे बघून। गर्दी कमी आहे बोलतायत, बघू आता लगेच दर्शन होईल असं बोललेत तर आहेत। आता किती वेळ लागतोय तो, परत पुढे प्रवास करायचा, अक्कलकोटला जायचं, त्यामुळे इथे लवकर दर्शन घेऊन इथून लगेच निघायचं।
मंदिरातच चाललो आहे आता डायरेक्टली. तुळजाभवानी माते की जय. आता सर्व लगेच दर्शन घेऊन पण झालं आमचं. दर्शन पण एवढं पटापट झालं, डायरेक्ट मंदिरामध्ये जायला मिळालं. दर्शन पण एकदम मस्त झालं. आता आम्ही परत आता जायला निघालोय. दर्शन पण लवकर झालं, त्यामुळे आता डायरेक्ट इथून अक्कलकोटला जायला निघतो. तिकडे रूम खूप छान दर्शन झालं, एकदम भारी वाटलं. फायनली आता अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत. ज्या रोडने आलो ना ते गुगल मॅपने पूर्ण असं उलटे सुलटे शॉर्टकटमुळे आतमधल्या रोडने आलो. एकदम जंगलाचा रोड होता, कोणच नव्हतं रोडला, त्यामुळे मी शूटिंग पण नाही. पोचलो जस्ट अक्कलकोटला. आता रूम वगैरे बुक तर केलेली होती, आता रिसॉर्ट जाऊन बघतो कसं आहे ते. गुड मॉर्निंग. आता चालू आहे दर्शनाला. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता चालू आहे दर्शनाला. तो श्री स्वामी समर्थ. मंदिरामध्ये आता एंटर करतोय. मस्त एकदम वाटतंय. दर्शनाला पण जास्ती गर्दी नाही आहे. बाहेरून तर बोलतात आतमध्ये गर्दी नाही आहे. मधला वार असल्यामुळे आता काही गर्दी नाही इकडे. आता डायरेक्ट जातो आतमध्ये दर्शनाला. श्री स्वामी समर्थ मंदिराचे ते आलेलो आहे. गर्दी पण नाही आहे. खूप छान वाटतंय. श्री स्वामी समर्थ. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी. दर्शन झालं पण आमचं एवढं फास्ट दर्शन झालं ना, जास्त गर्दीच नव्हती, त्यामुळे काय मस्त दर्शन झालं. सुगती गाठी सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख आहे स्वामी. दुसरं दर्शन घेण्याचा प्लॅन आहे पंढरपूरचा. तर आता डायरेक्ट इथून निघतोय. आता नाश्ता वगैरे करतो बाहेर आणि इथून डायरेक्ट आता पंढरपूरला जायला निघतोय. आणि नंतर बघू जसं काय अजून मध्ये काय भेटेल तर बघू, दुसरं पण अजून दर्शन घेऊ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. बाबू हो मस्त आहे काय. दर्शन करून तुम्ही बाहेर आलात ना की इकडे समोरच आहे ना, बाहेरच्या रोडला म्हणजे बाहेर मंदिरातनं बाहेर आलात ना की समोरच उपहारगृह आहे. एकदम मस्त नाश्ता आहे, गरमच्या गरम. एकदम टेस्ट वगैरे पण चांगली आहे. रिजनेबल रेटमध्ये, बजेट फ्रेंडली, एकदम मस्त आहे. खूप चांगलं आहे. देवस्थानांचं हे असल्यामुळे ट्रस्टचं, त्यामुळे इथे क्वालिटी पण चांगली आहे आणि रिजनेबल रेटमध्ये आहे. खूप चांगलं नाश्ता वगैरे मिळतो इथे. चला आता पुढचा प्रवास चालू झालेला आहे. आता डायरेक्ट चालू आहे आम्ही पंढरपूर. हायवेला लागलेलो, हायवे लागायला अजून वेळ आहे. आतमधल्या रोडवरनं निघालेलो आहोत. आता बघतो पंढरपूरला वगैरे किती गर्दी आहे, काय आहे, त्याप्रमाणे आता दर्शनाचं बघतो. आता जेव्हा निघालेलो ना त्यावेळेला फक्त अक्कलकोट दर्शन करून डायरेक्ट रिटर्न घरी यायचं होतं. पण इथे पुढे पुढे आल्यानंतर एक एक दर्शन आम्ही करतच गेलो. डायरेक्ट पहिलं तुळजापूरवरून हे केलं अक्कलकोटवरून डायरेक्ट आता परत पंढरपूरचा भेद केला. बोला आता टायमिंग आहे, बोला चला जाऊया. या साईडला पाऊस वगैरे पण एवढा काय नाही आहे, पूर्ण ऊन पडलेलं आहे. आमच्या साईडला तर व्हेरी
पूर्ण पाऊस पडतो. रायगडमध्ये तर पूर्ण हाय अलर्ट दिला आणि भरपूर पाणी वगैरे झालेलं आहे. सर्वकडे पाऊस पडतोय, पाऊस वगैरे पूर्ण रोड सुटे आहेत. पाऊस भरलेला वगैरे फक्त दिसतोय, पडत बिलकुल नाही आहे. सर्व ऊन पडलेलं आहे. आता डायरेक्ट पंढरपूरचा रोड चालू झालेला आहे. आता डायरेक्ट पंढरपूरला चाललो आहे. पंढरपूरला आता दर्शनासाठी किती वेळ लागतोय काय आयडिया नाही आहे तिथली. बघतो आता जाऊन काय आहे. तर रिक्षा पकडली, दर्शनाला चाललो होता आम्ही पुढे. बघू मंदिराची जरा किती गर्दी वगैरे आहे. दर्शन 12 तास लागतील. हो काय जस्ट इथे पंढरपूरला पोहोचलो आहोत. आता चंद्रभागा नदीच्या इथे आलेलो. गर्दी, पाणी पण आहे, अजून वरती आलेलं आहे पाणी. हे बरं इथे या एंट्री हे केलेले आहेत ना, खुणा वगैरे केलेल्या आहेत, तेवढं पाणी आलेलं. याच्यावरती खुणा वगैरे केलेल्या आहेत. पूर वगैरे आलेला त्यावेळेला जे हे आहेत ना त्यांच्या खुणा वगैरे केलेल्या या साईडला इथे. हे बाबू चाल. खाली आता घाटावर चाललोय. कोणाला इथून होडीने वगैरे पलीकडे जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा इकडे होड्या वगैरे ठेवलेल्या आहेत या बाजूला. आम्ही एकदा आलेलो त्यावेळेला होडीतनं गेलेलो पलीकडच्या साईडला, पण ते वारी होती त्यावेळेला चालू. वारीच्या वेळेला आम्ही गेलेलो त्या साईडला. दर्शनाचं विचारलं, पण दर्शनाला आता इथून डायरेक्ट 12 तास सांगितले. 12 तास तर काही एवढं थांबायला तर काही टाईम नाही आहे. परत पुढचा प्रवास भरपूर आहे आणि घराच्या साईडला पाऊस पण खूप पडतो आहे. त्यामुळे लवकर आता घरी निघायचं आहे. मुखदर्शन आता घेतो बाहेरून. पूर्ण आता मुखदर्शनाची रांग कुठून आहे पहिलं बघतो, दर्शन वगैरे घेतो. खूप गर्दी आहे. उद्या गुरुपौर्णिमा असल्यामुळे तर अजून गर्दी झालेली आहे आणि वारीनंतर साधारणतः थोडे दिवस तर गर्दी असतेच या बाजूला. पूर्ण रोड पॅक आहे. त्यामुळे आता मुखदर्शनच करून डायरेक्टली निघायचं असं एक हे करून टाकला. लवकरात लवकर घरी पण पोहोचता येईल. एकदम रात्र पण होणार नाही. आता काय इकडे पुढे तर काय शूटिंग पण अलाउड नसते, काय रिस्ट्रिक्शन असतात. त्यामुळे आता जे काय बाहेरून आहे तेच दाखवता येणार आहे. दर्शन पण तर आम्ही मुखदर्शनच करतो आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर इथून निघण्याचा प्रयत्न करतो. रांगेत आता चाललोय, फिरूनच आहे सर्वकडून. आता बघतो पाऊण तास तर दाखवत आहे. अर्धा पाऊण तास तर सांगितलं, किती वेळ लागतो काय माहिती. बघतो आता पुढे पुढे जाऊन. मध्ये एंट्री तर गेली आहे मुखदर्शनाला. आता मुखदर्शनाला आतमध्ये राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आत्ताच दर्शन वगैरे झालं, मस्त एकदम दर्शन झालं. मुखदर्शन पण होतं, पण एकदम मस्त दर्शन झालं. एकदम एवढं दर्शन भारी झालं ना, असं काही जास्त ढकलाढकल पण केली नाही. मस्त उभं राहून समोर एकदम दर्शन झालं. बरं वाटलं. इथे आल्याचं समाधान झालं की बाबा येऊन मुखदर्शन का होईना पण एकदम मस्त दर्शन व्हावं अशी इच्छा होती, ती पूर्ण झाली. हे छोटीला वगैरे पहिल्यांदाच समायला घेऊन आलेलो. बायको आणि मी तर येऊन गेलेलो होतो अगोदर, पण ह्याला घेऊन यायचं होतं तर बोलत चला. आता बघतो, आता इथून डायरेक्टली घरीच जायला निघतोय. आता पार्किंगच्या इकडे जातो आणि आता गाडी काढतो. पुन्हा खूप टाईम होईल, नाहीतर इकडे जायला घरी जायला एकदम रात्री लेट होऊन जाईल. त्यापेक्षा लवकर दिवसाचं गेलं तर बरं पडेल. घे घे काय पाहिजे.
दुसरं काय पाहिजे ते पण बघ. दुपारचं आता जेवायला थांबलोय. इथं हॉटेलच नव्हतं एकतर भेटत. हायवेला कोणती हॉटेलच नाही आहे. सांगितलेलं तर एक बरं भेटलं आहे, जरा बाहेरून तरी व्यवस्थित वाटते. तर इथे तरी बघू चांगलं आहे काय व्यवस्थित आतमध्ये. टेस्ट वगैरे कशी आहे जेवणाची बघायला लागेल. आता बाहेर भेटते जसं तर खाऊन घ्यायला लागणार आहे. हॉटेल तरी मस्त दिसतंय. आता बघतो आतमध्ये जाऊन काय. आम्हाला खरं नॉनव्हेज रेस्टॉरंट पाहिजे होतं, पण नॉनव्हेज रेस्टॉरंट या रोडला मिळालंच नाही. नॉनव्हेजसाठी सर किती 50-60 किलोमीटर जास्त इकडे फिरलो, पण नॉनव्हेज हॉटेल कुठे चांगलं दिसलंच नाही. हायवेला एक पण हॉटेल लागलं नाही नॉनव्हेजचं. सर्व व्हेज रेस्टॉरंटच आहेत या बाजूला. आता बघतो आतमध्ये जेवून घेतो. आता व्हेज तर व्हेज, संध्याकाळी जवळच्या पनवेलच्या एरियामध्ये वगैरे गेल्यानंतर. जेवण व्हेज एकदम मस्त आलेलं आहे आणि टेस्ट वगैरे पण एकदम मस्त आहे ना. एकदम चांगल्या ठिकाणी जेवायला थांबलो आहे. मस्त लोकेशन आहे एकदम. आतमध्ये पण आहे सर्व एकदम मस्त आहे. बसायला वगैरे स्वच्छता वगैरे एकदम व्यवस्थित आहे. फॅमिली रूमसाठी वगैरे पण सेपरेट या साईडला बाजूला पण सेपरेट दिलेलं आहे. एवढी काही गर्दी वगैरे पण नाही सध्या हॉटेलमध्ये, पण हॉटेल थोडीफार लोकच आहेत. आता वाजलेत पण खूप, 4 वाजलेले आहेत. एक तर लेट झाला आम्हाला जेवायला थांबायला, पण जेवणाची क्वालिटी वगैरे पण एकदम मस्त आहे. आता जेवून घेतो. मला जेवण आता झालेलं आहे. तर पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. आता डायरेक्ट आता इथे आधीमध्ये आता कुठे थांबायचं नाही आहे. मध्येच एकदा फक्त चहा वगैरे प्यायला थांबलो तरच, नाहीतर 10 वाजेपर्यंत पोचू डायरेक्ट. आता एवढं लवकर निघालो तर व्यवस्थित टायमामध्ये घरी पोचलो म्हणजे टेन्शन नाही. कारण का रायगडमध्ये खूप पाऊस दिला आहे. फोन पण आलेलं की पाऊस वगैरे खूप आहे. पाणी वगैरे पण आमच्या तिथे थोडंफार असं झालेलं आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर घरी पोचणं महत्त्वाचं आहे. अलिबागला पोहोचलेलो आहोत. दुर्गसुर आत्ता जस्ट जेवण वगैरे पण केलं. डायरेक्ट आम्ही अलिबागला जेवायला आलो. कारण का एक्सप्रेसवेला पुण्यावरून लागल्यापासून डायरेक्टली जेव्हा बाहेर पडतो खोपोली पेणमध्ये काहीच नसतं. त्या हायवेला काहीच भेटत नाही. त्यामुळे डायरेक्टली इथेच थांबलो. अलिबागमध्ये झालो. इथून घर बोलो की जवळच जावं डायरेक्टली. आणि हॉटेलसुद्धा चांगलं आहे एकदम. जेवणसुद्धा चांगलं असतं. त्यामुळे डायरेक्टली इकडे झालो जेवायला वगैरे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून मला अजून नवीन नवीन ब्लॉग बनवता येतील. जिथे कुठे जाईल तिथे त्या साईडचे सर्व ब्लॉग वगैरे टाकत जाईन, अपलोड करत जाईन. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.